मस्त घोडागाडी बघतोय, कारण भारतामध्ये आलेलो आहोत. आज पहाटेच आम्ही घरी आलेलो आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा ठाण्याला म्हणजे माझ्या सासरच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आणि सकाळी मस्त आल्यावरती फ्रेश झालो, निवांत नाश्ता वगैरे केला, रेस्ट घेतली, छान दुपारी मच्छीचं जेवण जेवलेलं आहोत. आणि आत्ता संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत ठाण्याला स्टेशनला, कारण ऑफकोर्स इथे आल्यावरती शॉपिंग आणि बरीचशी महत्त्वाची कामं आणि महत्त्वाचं निमित्त तर आहेच. त्या निमित्ताने जी सगळी खरेदी करायची आहे मम्मीच्या बड्डेची वगैरे छोटी मोठी, ते सर्व आता चालू केलेली आहे. आज संध्याकाळपासूनच सुरुवात केलेली आहे. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा बड्डेसाठी मला चांगला ड्रेस घ्यायचा आहे, तर ते घेण्यासाठी आम्ही जातो आहे राम मारुती रोडला. आणि मग त्याच्यानंतर इतर काही कामं, म्हणजे जी ठाण्यामध्येच जी आमची ठरलेली दुकान आहेत एवढ्या वर्षापासून जिथून आम्ही घेतो सगळं, तर ती सगळी शॉपिंग मी आता इथे असेपर्यंत करणार. एक आठवडा मी इथे थांबणार आणि मग त्यानंतर मग आईकडे जाणार. आणि मग तिथे थोडे दिवस मंदार असतील आणि मंदार मग लगेचच बुधवारी जातील 11 तारखेला. आणि मग मी तिथेच थांबेन आईकडे आणि मग तिकडची इतर कामं जे असतील ते सर्व असं करणार, असा प्लॅन आहे. तर मग आता मी दुकानामध्ये जाईन आणि काय काय शॉपिंग करते आज ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. हॉर्स राईड. आर्विकला जेव्हा पण आम्ही सांगतो की आता आपण भारतात जाणार आहोत, तर त्याची एक्साइटमेंट लेवल खूप जास्त असते. ते त्याला त्याच्या 2 आज्या आजोबा भेटतात आणि इकडेची फिरायची मजा वगैरे त्याला खूप जास्त आवडतं. आताच पाहिलेली घोडागाडी, आपल्याकडची रहदारी, गर्दी, त्याचबरोबर आपल्याकडे छोटी मोठी सहज करता येणारी शॉपिंग, तिथे सर्व इतकं शक्य नसतं. त्याच्यामुळे ते सगळं वेगळे पण इकडेच अनुभवता येतं. त्याच्यामुळे भारताची टूर नेहमीच एकदम भारी वाटते. आणि भारतात आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून करतो, ते म्हणजे जिथे जिथे शॉपिंगला जातो तिकडचं आवडतं स्ट्रीट फूड खायला विसरत नाही, कारण ते सर्वात जास्त मिस करत असतो. शॉपिंग आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. मी प्रत्येक ठिकाणी शूट काही करत नाही आहे. आणि आता मध्ये ब्रेक घेतलेला आहे आणि आलेलो आहोत राजमाताचा वडापाव खायला. तो मंदारच्या आवडीचा आहे. आता आलेली आहे रांगोळीच्या काही वस्तू घेण्यासाठी. ऑलरेडी माझ्याकडे भरपूर आहे, पण काही ॲडिशनल घेण्यासाठी. तर मारुती रोडला एका शॉपमध्ये मी ड्रेस घेतला, पण शूट करायचं माझं राहून गेलं. आणि मग त्याच्यानंतर आता रांगोळी घेतली, एक छापा घेतला, 3-4 कलर घेतले, कारण ऑलरेडी माझ्याकडे भरपूर आहे रांगोळी. आणि रांगोळीचं ना खूप जास्त वजन होतं. आणि आता आलेलो आहोत स्टेशनरीच्या गल्लीमध्ये. खूप गर्दी आहे, तर तिथून मी आहे ना आता काही डिस्पोजेबल आयटम्स घ्यायचे आहेत आणि गिफ्ट बॅग वगैरे घ्यायचे आहेत, ते सर्व घ्यायला आलेली आहे. आणि इथून मी आता गिफ्ट बॅग घेते, आणलेले सर्व गिफ्ट्स देण्यासाठी. स्टेशनवरून घरी आलो. सगळंच काही मला शूट करणं शक्य झालं नाही, कारण भरपूर गर्दी होती आणि बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या. तर ड्रेस वगैरे असं बरंच काही घेतलं, पण आता ना या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी बाहेर आहेत हाताजवळ त्याच मी दाखवते. तर इथे रांगोळी, देवाचं सामान, त्याचबरोबर मला एक ऑक्सिडाईजमध्ये मी नेकलेस घेतला, हातातलं कडं घेतलं, आर्विकसाठी बेल्ट घेतलं. आणि गेल्या भारताच्या फेरीमध्ये मी बरंचसं देवाचं सामान, रांगोळी वगैरे इतर सर्व घेऊन गेलेली आहे. त्यामुळे या फेरीमध्ये ना जितकं गरजेचं आहे तितकंच मला न्यायचं आहे. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे संडे आणि भारतातला आमचा हा दुसरा दिवस आणि आहे मी ठाण्याच्या घरी. आणि मस्त सकाळी सकाळी आमचा संडे स्पेशल नाश्ता चालू आहे. समोसा, त्याच्यानंतर मम्मींनी केलं होतं चपातीचा चुरा, इथे आर्विकसुद्धा आहे. आणि आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा मटणाचा बेत आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. आणि प्लस शॉपिंग चालू आहे. काल पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी आम्ही मस्त ठाणा स्टेशनला गेलो, काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या सगळ्या खरेदी केल्या. आणि आज पुन्हा एकदा जसं आता प्लॅन्स ठरवतो आम्ही, काय आज कुठे जायचं आहे, आज काय करायचं आहे, तर आज मंदारची शॉपिंग करायची आहे, तर ती करण्यासाठी जायचं विचार आहे. अजून काही ठरवलेलं नाही आहे तसं. आणि सध्या आता नाश्ता एन्जॉय करते. सकाळी सकाळी आराम चालू आहे मंदार रावांचा आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच. आणि आता जेवायला बसतोय. जसं सांगितल्याप्रमाणे मटणाचं बेत आहे. मटण, रस्सा, ज्वारीच्या भाकऱ्या. काही दिवस स्वयंपाकाच्या मदतीसाठी एका मावशींनासुद्धा आम्ही बोलवतोय, तर त्यांना सर्व छान आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण बनवून जातात. आमची अधूनमधून सतत कामं चालू असतात, मग मम्मीवर एकटीवर भार येऊ नये म्हणून. आणि आम्ही रेडी टू इट.
रेडी. Let's get to the business. बिझनेस, खायचा बिझनेस. खायच्या बिझनेसला स्टार्ट करूया. चलो. आणि आता उतार इग्नोर करा, कारण का घरी आहोत म्हटल्यावर पाहिजे तसं राहायचं, निवांत एकदम आरामात. आणि मम्मी सुद्धा आलेले आहेत, आम्ही एकत्र आता जेवायला बसतोय. या. आणि नेहमीप्रमाणे दादा आत्ता जस्ट जेवण ऑफिसला गेलेले आहेत. नसतोच कधी. मम्मींनी छान आज मटणाचा बेत केलेला आहे. काल मच्छी होती, सुरमई, प्रॉन्स, पण काल मी ब्लॉग केला नाही. आता जेवून घेतो मस्त. त्यात पुन्हा एकदा ऑटोमध्ये आहोत आणि निघालेलो आहोत शॉपिंगसाठी. तर आज कुठे जातोय ते सांगते. तर आज क्लोथिंग शॉपिंग करायची आहे. तर आज स्पेशली चाललो आहे मंदारसाठी. पण माहिती आहे, जेव्हा आपण नवऱ्यासाठी जातो शॉपिंगला तर ऑफकोर्स आपलीसुद्धा करतोच. म्हणजे इन टोटल आमच्या तिघांचीही आहे. पण पहिला प्रेफरन्स त्यांच्या शॉपिंगसाठी देणार आहोत, कारण माझ्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे मग ते असताना परफेक्ट साईज वगैरे बघूनच आम्ही घेऊ. आणि विवियाना मॉलला चाललेलो आहोत. तर मग आता दुपारी मस्त मटणाचा बेत जो होता तो जेवलो आणि मग त्यानंतर आता थोडा वेळ रिलॅक्स झालो आणि मग आता निघालेलो आहोत. तर मग इथे गेल्यावरती काय काय घेतो आहे, काय काय शॉपिंग करतो आहे आणि काय काय व्हरायटी आहे ते बघायचं आहे. चांगले चांगले मिळावेत कपडे, एवढी आशा आहे. पोहोचलेलो आहोत विवियाना मॉलला. ज्यावेळी ठाण्यामध्ये राहायचो त्यावेळी बऱ्याचदा शॉपिंगसाठी किंवा वेळ घालवण्यासाठी विवियाना मॉलला यायचो. आताची एक्साइटमेंट लेवल वेगळी असते. कधी भारतात जातो आणि नेहमीच्या ठरलेल्या शॉप्समधून आपल्याला पाहिजे तसे कपडे आपण निवडतोय. कारण बाहेरच्या देशात कितीही काही मिळू दे, पण आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंची, कपड्यांची खरेदी इथूनच मनसोक्त करता येते. मला शॉपिंग बॅग उचलून म्हणतात आज पहिली माझी शॉपिंग आहे. तर कपड्यांची शॉपिंग चालू होती तेव्हा आरवीचा हट्ट चालू होता की मला टॉय ट्रेनमध्ये बसायचं आहे, टॉय ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर इथे मंदार त्याला घेऊन टॉय ट्रेनमध्ये बसण्यासाठी आलेले आहेत. परंतु मी माझ्यासाठी काही कुर्तीज बघत होते. कारण सर्व खरेदी करता करता, कपड्यांचं ट्रायल करता करता वेळ कसा निघून जातो ना तो समजतच नाही. जस्ट आता मॉलमधून बाहेर पडतोय कारण आजची शॉपिंग करून झालेली आहे. मंदारने त्यांच्यासाठी काय काय घेतलं आहे हे घरी जाऊन मी तुम्हाला नक्की दाखवते. आपल्या सणांसाठी लागणारा कुर्ता पायजमा, 2 जीन्स, 2 स्वेटशर्ट्स आणि इतर काही शॉपिंग केली. मग तुम्हाला आजचा शॉपिंग ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत काळजी घ्या. बाय.